हॅलो एव्हरीवन, मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी। त्यासाठी मी इथे अर्धा कोबी बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। डाळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही वापरू शकता। त्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, अर्धा चमचा जिरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। त्यानंतर आपल्याला एक कढाई घ्यायची आहे। त्यामध्ये 2 पळ्या तेल ओतून घ्यायचे आहे। तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत। पत्ता टाकल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिऱ्याची जी पेस्ट केली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हरभऱ्याची डाळ मिक्स करायची आहे। डाळ टाकल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे। हळद आपल्याला थोडीशी कमी प्रमाणात टाकायची आहे। त्यानंतर हळद टाकून झाल्यावर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। हळद आपल्याला कमी प्रमाणात टाकायची आहे। हळद जर जास्त प्रमाणात टाकली तर कोबीचा रंग भाजी शिजल्यानंतर काळा होतो, त्यामुळे हळद मापात टाकायची आहे। त्यानंतर मिरचीची पेस्ट, हरभऱ्याची डाळ आणि कढीपत्ता आपल्याला तेलावरती चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिट डाळ चांगली परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण जो बारीक चिरून ठेवलेला कोबी होता तो त्यामध्ये टाकायचा आहे। सगळा कोबी कढईमध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला 4 ते 5 मिनिट पुन्हा एकदा कोबी, डाळ आणि हिरवी मिरचीच्या पेस्टमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे मिक्स केल्यामुळे कोबीमध्ये डाळ, हिरवी मिरची आणि मिठाची चव चांगल्या प्रकारे मिक्स होईल। त्यामुळे कोबी आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने कोबी परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी टाकायचे आहे। पाणी आपल्याला अतिशय कमी प्रमाणात टाकायचे आहे, कारण कोबी शिजायला फारसा वेळ लागत नाही। कोबी हा पटकन शिजला जातो। डाळसुद्धा आपण रात्रभर भिजत ठेवल्यामुळे डाळ शिजायलाही फारसा वेळ लागत नाही। त्यामुळे पाणी हे एकदम मापात टाकायचे आहे। त्यानंतर त्यावर आपल्याला एक झाकण ठेवून द्यायचे आहे। झाकण ठेवून दिल्यानंतर 5 मिनिट कोबी शिजू द्यायचा आहे। त्यानंतर 5 मिनिटानंतर झाकण काढून बघायचे आहे। आपला कोबी आणि डाळ दोन्हीही अतिशय चांगल्या प्रकारे शिजले गेलेले आहेत। अशा पद्धतीने केलेली कोबीची भाजी ही बनवायला अतिशय सोपी आणि अगदीच कमीत कमी साहित्यात तयार होणारी आहे। घाईच्या वेळेत आपण ही भाजी डब्यासाठी नक्की करू शकतो, किंवा आपल्याला जर एखादी सुकी भाजी करायची आहे तर आपण कोबीची भाजी लवकरात लवकर तयार करू शकतो। अशा पद्धतीने मस्त अशी चटपटीत आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।